नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहता आणि खास करून कालच्या उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा बाज पाहता हे स्पष्ट आहे की यापुढे महाराष्ट्रातले राजकीय दिवस हे प्रत्येक दिवस हा एक संघर्ष असणार आहे आणि खणखणाट होणार आहे मुद्द्यांचा आणि तलवारींचा सुद्धा. याच्या जोडीला एक महत्त्वाचा मुद्दा ठरला तो म्हणजे शासनाच्या सगळ्या कार्यालयांमधून देवदेवतांच्या तसबिरी हटवण्याचा, जो आता मागे घेण्यात आलेला आहे शिवसेनेच्या सगळ्या आग्रहानंतर. पण याच्यामध्ये एक संबंध आहे. याच्यात संबंध आहे देवाचा आणि दैवाचा. दोन्ही पक्ष शिवसेना आणि भाजप हे देव देवता धर्म वगैरे मानणार आहे. त्याच मुद्द्यावरून यांच्यामध्ये एखादा संघर्ष व्हावा आणि दुसऱ्या दिवशी कदाचित योगायोग म्हणा किंवा दैव म्हणा पण त्यांची युती तुटावी आणि आता स्वतंत्र लढण्याचा निर्णय झालेला आहे. ही दैवगती नेमकी कोणत्या प्रकारची आहे आणि हे आता जर का फेरे असतील ग्रहांचे तर ते नेमके कोणत्या दिशेने जाणार आहेत, आता कुंडल्या कशा बदलणार आहेत याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि निलेश, त्यामुळे आता कोणत्याही ज्योतिषाला राजकीय ज्योतिष भले भले खरं तर या निर्णयामुळे भावगलेले आहेत. आता पुढे काय होणार हा मुद्दा आहे. नाही, मुख्यतः हा देवदेवतांचे फोटो सरकारी कार्यालयात लावू नये आणि त्याचबरोबर सत्यनारायणासारखी पूजा जी आहे ती घातली जाऊ नये. या संदर्भात जर राज्य सरकार एखादी आदेश काढत असेल तर त्याचं स्वागत झालं पाहिजे. यात शिवसेनेची भूमिका ही अत्यंत चुकीच्या स्वरूपाची आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग उद्या मुस्लिम समाज, ख्रिश्चन समाज किंवा इतर समाजातल्या अल्पसंख्याक म्हणून ते त्या कार्यालयात काम करत असतील आणि त्यांनी जर एक भिंत ही आपल्या देवदेवतांसाठी राखीव ठेवा अशा स्वरूपाची मागणी केली, आपल्या देवदेवतांचे फोटो लावले तर ते चालणार आहेत का? त्यातून जो जातीय किंवा सामाजिक संघर्ष निर्माण होईल त्याचं काय करायचं? आणि त्यामुळे शिवसेनेने फक्त हिंदुत्वाच्या बळावर मतं कसे मिळतील यासाठी केलेलं हे राजकारण आहे. यातून सरकारनं घेतलेला योग्य निर्णय जो आहे तो मागे घ्यायला भाग पडायला शिवसेना कारणीभूत ठरलेली आहे. मात्र याचं पातक हे कायमस्वरूपी शिवसेनेवर राहणार आहे. आणि या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत दिवाकर रावतेजी, परिवहन मंत्री आहेत आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. इथल्या स्टुडिओमधून आपल्यासोबत आहेत विश्वास पाठक, भाजपचे प्रवक्ते, त्याचप्रमाणे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई. कोणते मुद्दे घेऊन आपण चर्चेला टोकाणणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. भाजप आणि सेनेचं आता पुढे काय होणार? उद्धव यांच्यात लोक बाळासाहेब पाहू लागलेत का? भाजपची अति आक्रमकता मुंबईला भोवेल का, जो सगळा प्रकार आता मध्य काळात बघायला मिळाला? उर्वरित महाराष्ट्रात भाजपला फायदा होईल का युती तुटल्याचा? आणि 2019 पर्यंत राज्यात अभूतपूर्व राजकीय उलथापालथ होणार आहे का? या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आपण हे दोन्ही मुद्दे एकत्र घेऊन जातोय, कारण या सगळ्यांमध्ये एक संघर्ष रेषा सारखी बघायला मिळालेली आपल्याला आणि ती शमायला तयार नाहीये. मी पहिल्यांदा रावते सरांकडे जातो. रावतेजी, हा जो सगळा देवांच्या फोटोच्या बद्दलचा मुद्दा होता, आज आपल्याकडे सगळ्यांच्या घरात आहेत, भरपूर मंदिरे तर आहेतच आणि शिवाय गणपतीमध्ये गल्लोगल्लीचे राजा सुद्धा आहेत. असं असताना पुन्हा शासन व्यवस्थेचा पाग असणाऱ्या प्रशासनातल्या ऑफिसेसमध्ये सुद्धा देवदेवतांच्या तसबिरी पाहिजेत. हा सेनेचा आग्रह कशासाठी? असं आहे की ह्या देवदेवतांच्या तसबिरी काय काल परवा सेनेने आणून लावल्या आणि आज सरकारकडे अशाचा भाग नाही. हे शासन गेले 66 वर्ष कार्यान्वित आहे महाराष्ट्र शासन आणि 1950 साली महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर 57च्या आंदोलन 60 साली त्यापासून मंत्रालय चालू आहे आणि मंत्रालयाच्या प्रत्येक ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करण्याकरता लोकांनी देवदेवतांचे फोटो लावलेले आहेत. हे काय नवीन काही नाही आहे. इतके वर्ष कोणाला ते खुपलं नाही. निधर्मीचा बाज वाजवणाऱ्या काँग्रेसची सत्ता वर्षानुवर्ष आहे. त्यांनी कधी देव काढा म्हणून सांगितले नाही. कर्मचारी येत आहेत, पाया पडतायत, बसतायत, त्यांच्या श्रद्धेचा विषय होता. हा कोणी वाद निर्माण पण केला नव्हता. मग आता हिंदुत्व हा विषय घेऊन आम्ही दोन पक्ष एकत्र आज गेले 25 वर्ष नांदत असताना कोण कमी, कोण अधिक, कोण उणे, कोण पुढे याचा विचार न करता या देशातलं कडवट आहे हिंदुत्व. हे हिंदुत्व हा हिंदूंचा देश आहे. हिंदुत्व टिकलं पाहिजे, हिंदुत्व पुढे गेलं पाहिजे, त्याच्यावर आक्रमण होता कामा नये. आणि महाराष्ट्रामध्ये मराठी मुलूक आहे, तो मराठीला न्याय मिळाला पाहिजे. ही शिवसेनेची भूमिका घेऊन शिवसेना पुढे जात असताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही दोघे एकत्र आलो देशाच्या पातळीवर. रावतेजी, पण ऑफिसमध्ये कशाला हवं हिंदुत्व? ऑफिसमध्ये चालू आहे की कोण नाही म्हणताय? मंदिरं भरपूर गल्लोगल्ली आपली बनतायत, ठिकठिकाणचे राजे आहेत, गणपतीचे राजे आहेत आपल्याकडे. करावं हा प्रश्न होता.
ठीक आहे, मी राऊतांकडे पुन्हा एकदा जाईन, त्यापूर्वी मी इथे विश्वास पाठकांकडे येतो. पाठकजी, खरं तर अनपेक्षितरित्या चांगला निर्णय घेतल्याबद्दल पुरोगामी सर्किटमधून सुद्धा भाजपचं कौतुक होत होतं की जो निर्णय कधी तथाकथित पुरोगामी काँग्रेसने नाही घेतला तो भाजपने घेऊन दाखवला. इतक्या लवकर तो निर्णय नव्हता, ते पत्र होतं वगैरे, वाद सोडून द्या टेक्निकल, पण भूमिका म्हणून ठाम का नाही राहिला तुम्ही? नाही, इथे भूमिका घेण्याचा प्रश्नच नव्हता. ही झालेली एक टेक्निकल चूक होती. 2002ला एक अशा प्रकारचा अध्यादेश ऑलरेडी काढलेला होता आणि तो अस्तित्वात आहे. त्याचं पालन होत आहे की नाही होत आहे हा एक वेगळा भाग आहे. रावते सरांनी म्हटलं त्याप्रमाणे वर्षानुवर्ष काही प्रथा परंपरा चालू आहे, त्या करू की नाही करू हा नेहमीच वादाचा आणि मुद्दा चर्चेचा विषय होऊ शकतो. पण ही टेक्निकल गोष्ट समजून घ्यायला हवी की 4 जानेवारीला एका ग्रामविकास मंत्रालयातल्या कक्ष अधिकाऱ्याने आपल्या पातळीवर एक पत्रक काढलं. ते परिपत्रक पण नाही, अध्यादेश पण नाही. त्यांनी ते पत्रक काढलं. त्यांनी आपल्या त्या सचिवाची, सहसचिवाची परवानगी देखील घेतली नाही. त्यामुळे कुठेही सरकारला माहीत नसताना अशा निघालेलं ते पत्र होतं. आता हे जे पत्र आहे हे 25 तारखेला व्हॉट्सअपवर कुठेतरी फिरायला लागलं, 24 तारखेला. बरं. आणि जेव्हा लक्षात आलं तेव्हा 25 तारखेला त्याचा खुलासा देखील करण्यात आला की हे सरकारचं परिपत्रक नाही किंवा अध्यादेश नाही. आता खरा 25 तारखेला विषय संपला होता. फक्त थोडंसं एवढंच होतं की उद्धवजींच्या कानावर ही बाब जर गेली असती तर कदाचित उद्धवजींचा हा विषय काल म्हणजे उचलून वेळ वाया घालवला नसता आणि आज ही चर्चा घडली नसती. बरं, देसाईजी तुमची कमेंट. नाही, मला तर याबाबत स्पष्टपणे सांगावं असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने विशेषतः 3 दिवसापूर्वी कांताताई नलवडेंनी या भूमिकेचं स्वागत केलं होतं, या पत्रकाचं जाहीरपणे स्वागत केलं होतं आणि अन्य काही नेत्यांनी सुद्धा तशी भावना व्यक्त केली होती. आज भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या दडपणापुढे आणि निवडणुका असल्यामुळे शेपूट घातलं असतं. शेपूट घालणं हेच स्पष्टपणे सांगायला लागेल की शेपूट घातलेलं आहे. कुठल्याही भूमिकेवरती ठाम राहायला पाहिजे. ज्याप्रमाणे शिवसेनेने म्हणजे बाळासाहेबांनी अशी भूमिका घेतली होती की अयोध्येच्या वेळी म्हणजे बाबरी मशीद जर पाडली गेली असेल आणि ती शिवसैनिकांनी पाडली असेल तर मी त्यांच्या मागे आहे. आणि त्यावेळी भाजपने भूमिका वेगळी घेतली होती. त्यांनी खेद व्यक्त केला होता, दुःख व्यक्त केलं होतं, पण काम केलं ते स्वतः अडवाणी तिथे हजर होते आणि त्यानंतर माघार घेतली. हे भारतीय जनता पक्षाचा हा खास चेहरा आहे. माझं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये जर ते म्हणतात की चुकून पत्रक काढलं असेल तर सेक्युलर मुवमेंट यांनी जे त्यासंबंधी पत्र दिलं आणि त्याचा विचार करून मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरती हा निर्णय झालेला आहे. आता असा निर्णय मुख्यमंत्री घेतील किंवा त्यांच्या पातळीवरती किंवा त्यांच्या अधिकारामध्ये हे आश्चर्यकारक आहे. इतक्या कॅज्युअली, इतक्या सेन्सिटिव्ह विषय जो आहे त्याच्या संबंधी विचारपूर्वक योग्य अयोग्य निर्णय घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे असं की तुम्ही जे म्हणताय वारंवार की माझं म्हणणं आहे की रावते आज मंत्री आहेत. ते आपले सगळ्यांचे मित्र असले तरी आज ते मंत्री आहेत. त्यांनी आज जी शपथ घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे सगळं लोकशाही, सेक्युलरिझम हे सगळे येतं. त्यामुळे पत्रकाची पण गरज नाही. त्यामुळे त्यांना ही भूमिका ही भूमिका जाहीरपणे असं घेणं हे माझ्या मते हे योग्य नाही. त्यांचं पक्ष म्हणून वेगळी भूमिका असेल, उद्धवजींनी काही म्हणतील हे, पण प्रश्न असा आहे की कालची उद्धवजींची जी भाषा होती ती अशी होती की हिंदुत्व किंवा राम मंदिर वगैरे त्याच्यावरनं सुद्धा त्यांनी गेल्या वेळी टिंगल केलेली होती की तारीख नाही बताएंगे. कालचं जे सगळं भाषण आहे त्याच्यामध्ये मराठीचा मुद्दा कुठेही आलेला नाहीये. शिवसेनेचा जो त्यामध्ये सगळा मुद्दा आहे तो हिंदुत्वाच्या अंगाने आहे किंवा मग आर्थिक असेल, नोटाबंदी असेल. तर शिवसेनेचं अधिकाधिक हिंदुत्वकरण होतंय आणि भारतीय जनता पक्षाचं काँग्रेसीकरण होत चाललंय, कारण तो मुख्य प्रवाहात येतोय. माझ्या मते भाजप जर काँग्रेसीकरण चांगल्या अर्थाने होत असेल तर मी त्याचं स्वागत करेल. आणि शिवसेना जो मुळात पुरोगामी होता तो हिंदुत्वकरण झाल्यामुळे आम्हाला ते काय आवडलं नाही आणि ते अधिकाधिकचं कट्टर होत असेल तर आम्हाला ते बिलकुलच आवडणार नाही. पुन्हा एकदा रावते सरांकडे जाण्यापूर्वी मी निलेश तुमच्याकडे येतोय. ज्या प्रबोधनकार ठाकरेंनी देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे असं पुस्तक लिहिलं होतं आणि नेहमी ठोकून काढलेलं इकडच्या सगळ्या पुरोहितशाहीला, तोच पक्ष आता ऑफिसमध्ये सुद्धा कशा तस्विरी पाहिजेत याचं जर का समर हे करत असेल तर जसं देसाई म्हणतात तसं हे होतं शिवसेनेचं मराठीपणा, हा होता खरा हिंदुत्वाचा भाग. नाही, मुख्यतः हा तात्कालिक राजकारणाचा भाग म्हणून शिवसेनेनं हाती घेतलेला मुद्दा म्हणून बघितला जायला हवा. शिवसेनेनं सातत्यानं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतं मागितली आहेत, मराठीच्या मुद्द्यावर मतं मागितलेली आहेत आणि सरकारला अनायसे धारेवर धरण्याचा हा सहज आणि सोपा मुद्दा शिवसेनेच्या हाती लागला होता आणि त्याचं राजकारण शिवसेना करताना पाहायला मिळते. ज्यातून खूप काही साध्य होणार नाही, मात्र त्यातून चर्चा होईल आणि आपणच कसे हिंदुत्वाचे धुरीण आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो शिवसेनेकडून होताना पाहायला मिळतोय. भाजपनं मग तो राम मंदिराचा मुद्दा असो किंवा कट्टर हिंदुत्ववादाचे अनेक प्रश्न असो, यावर कोणतीही भूमिका ही स्पष्टपणे घेतलेली नाही आणि त्यामुळे
अनायसा मिळालेला मुद्दा हा भाजप विरोधात कसा वापरता येईल हा प्रयत्न मुख्यतः या ठिकाणी शिवसेनेचा पाहायला मिळतोय. शिवसेनेला त्या देवदेवतांच्या तस्वीरींबद्दल किंवा मंत्रालयातल्या त्या वातावरणाबद्दल खूप काही प्रेम आहे असं चित्र नाही. त्यांना प्रेम आहे ते फक्त मतांवर. मी एकच गोष्ट सांगतो, चंद्रकांत खैरे यांनी अलीकडे औरंगाबादमध्ये एक आंदोलन केलं. आंदोलन म्हणजे काय, ते उग्र आंदोलन होतं. सरळ दमदाटी करत होते की न्यायालयाने सांगितलंय की प्रार्थनास्थळी अनधिकृत कारवाई करा. तिथे येऊन ते दमदाटी करत होते. मला वाटतं काही वार्ताहरांना किंवा तुमच्याही वार्ताहराला वरती दमदाटी केलेली होती उघड उघड. आणि त्यामधनं हे सांगण्याचा हे होता की हिंदूंवरती काही घाला झाला तर आम्ही त्याचे रक्षक आहोत. हे दाखवण्याचा जो भाग आहे तो सगळा जो स्टंटबाजी आहे ती शिवसेनेकडे आता आलेली आहे ते संपूर्ण मगता. मी पुन्हा एकदा राऊतांकडे जातो, कारण मला देवाच्या मुद्द्यानंतर दैवाच्या मुद्द्याकडे जायचं, युतीच्या दैवाबद्दल बोलायचं. पण एक शेवटचा मुद्दा फक्त देवाबद्दलचा आपण विचारूयात. राऊतेजी, हे सगळा जो काही प्रकार आहे हा भाजपपेक्षा आम्ही कसे हिंदुत्ववादी जास्त हे दाखवण्याचा प्रयत्न आहे का हो शिवसेनेचा, ज्याच्यामुळे तुमच्याकडे हिंदू मतांचं कॉन्सॉलिडेशन होईल, एकत्रीकरण होईल? मला वाटते हा देश स्वतंत्र झाल्यानंतर इथे बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वातून आपल्याला घटना जी मिळाली त्या घटनेतनं आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यातनं विधिमंडळ स्थापन झालेलं आहे. त्याच्यामधून जी 4 स्तंभ निर्माण झालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये ह्या निवडणुका ह्या अपरिहार्य. त्याच्यामुळे निवडणुकीशिवाय ह्या देशात नाही, सरकार नाही, सत्ता नाही. तेव्हा मत दर 5 वर्षांनी लोकांपुढे जायचं आहे, मत मागण्या करता जायचंच आहे. भाजपचे फाटक असं म्हणाले की मतांचं राजकारण, तर मग तुम्ही काय करताय? प्रत्येक जण मतं मिळवण्याकरता होतो. आता हा जो मुद्दा आहे हा आम्ही काढलेला नाही ना. प्रश्न असा आहे की 2002 साली वाटक असं म्हणजे 2002 साली होतं, तर काँग्रेसला हे कळत होतं की हा देश हिंदूंचा आहे, त्याच्यात बहुसंख्य हिंदू आहे आणि त्यांच्या भावना कारण नसन दुखवायचे नाहीत, करतात करू देत. हा काय आम्ही काल परवा तसबिरी लावल्या ते तुम्ही काढते असं विषय नव्हता. पण वर्षानुवर्ष जे काँग्रेसला जमलं नाही ते हिंदुत्वाचं नाव घेऊन जे पक्ष सत्तेवर आलेले आहेत त्या पक्षांनी हे बरोबर निवडणुकीच्या तोंडावर का करावं, कोणासाठी करावं? नाही रावतेजी, मग विधिमंडळात सुद्धा देवाची तस्वीर लावा ना, मागणी होऊन द्या की. मग मला तर असं वाटतंय रावतेजी, बहुमत तुम्हा दोन्ही पक्षांचं हिंदुत्ववादी, तर राज्य आपल्या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये देवांचा फोटो येऊ दे की. ऐका हो, आम्ही देवाला एक लक्षात घ्या, आम्ही शपथ घेताना सुद्धा देवाला स्मरून काय घटना आम्ही देवाला स्मरून शपथच घेतो की. कोणी सांगितलं शपथेमध्ये आहे आणि आमच्या हातामध्ये भगवद्गीता असते शपथ घेताना विधिमंडळामध्ये. तेव्हा हे लक्षात घ्या तुम्ही. प्रत्येकाला उद्या जर मुस्लिम शपथ घेत असेल तर तो कुराण घेतो, ख्रिश्चन शपथ घेत असेल तो बायबल घेतो. प्रत्येक जण विधिमंडळामध्ये आपली शपथ घेत असताना आपल्या धर्माचा सन्मान करून शपथ घेतो. ती परवानगी दिलेली आहे. एक जो तुम्ही मुद्दा मांडलात की प्रथा परंपरा दुसऱ्याच्या धर्माचा अवमान करणं नाही. नाही, 1 मिनिट का असत नाही. नाही, ऐका ना, मी काय म्हणतोय, प्रथा परंपरा रूढी यांचा जो तुम्ही हवाला देताय आणि काँग्रेसनं कसं या प्रथा परंपरा रूढींचं पालन केलं, हिंदूंचा हा देश आहे हे मानून जी काय 2002चं ऑर्डिनन्स होता तो किंवा त्याचे काय परिपत्रक होतं ते अंमलात आणलं नाही. पण ह्यात जर प्रथा परंपरा रूढी अशाच ठेवल्या असत्या ब्रिटिशांनी आणि त्यानंतर त्या शासनानं, तर सतीप्रथा जी आहे ती कधी अबॉलिश झाली नसती. मंत्रालयासारख्या वास्तूमध्ये तिथे कसला धर्म आणि तिथे कसली जात आली? ब्रिटिशांच्या काळात केलं. काय करताय? पण कोणती वास्तू आहे ते तर बघा, त्या वास्तूचं महात्म्य तर बघा. ती वास्तू ही कोणत्या धर्माच्या नावावर चालते का? तुम्हीच कोणत्याही धर्माला कोणत्याही व्यक्तीला ममत्व भाव बाळगणार नाही अशी शपथ घेता. मग एकाच धर्माबद्दलचा का ममत्व भाव, एकाच धर्माच्या तस्विरी तिथे का हव्या? मग उद्यापासून मुस्लिम धर्माच्याही तस्विरी लावा, ख्रिश्चनांच्याही लावा. इतकंच काय तर महात्मा गांधींची तस्वीर लावण्याचं परिपत्रक होतं आतापर्यंत. मग त्याच्या शेजारी शिवाजी महाराजांची आली, मग त्याच्या शेजारी आंबेडकरांची आली, त्यानंतर फुलेंची तस्वीर आली. मंत्रालयातल्या प्रत्येक मंत्र्याच्या भिंतींवर अनेक धर्माच्या आणि जातीच्याच तस्वीरी यायला लागल्या. आपण कुठे घेऊन जातोय मुख्यतः प्रशासन? रावतेजी बोला, आम्हाला ऐकायचंय तुमचं म्हणणं. मला विचारलंय? मला विचारलंय. तुमच्यासाठीच होता मुद्दा. आता मला तर फारच कठीण वाटायला लागलो. आंबेडकर, फुले, शाहू महाराज, आंबेडकर,
छत्रपती या तसबिरी आल्याबद्दल खेद कोण व्यक्त करत असेल तर या चर्चेमध्ये आपण नाही, मी बोलत खेद आहे? खेद कशाला काय व्यक्तच चाललेलं केलेलं नाही. आहे? मी असं म्हणजे म्हणतोय हा की सगळा ज्या गोष्टी प्रशासन झाल्या. एक लक्षात घ्या की या धर्माच्या तसबिरी आम्ही लावलेल्या नाहीत. एक मिनिट नाही एक मिनिट हो. या धर्माच्या तसबिरी काय आम्ही लावलेल्या नाहीत कोणाच्या वर्षानुवर्ष आहे. मी काँग्रेसवर काही टीकाही केलेली नाही. म्हणजे काँग्रेसला जमलं नाही ते आमच्या या सरकारने का करावं हा प्रश्न मी भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत उपस्थित केला. तर तो काँग्रेसवाल्यांनी एवढ्या जिवारिका लावून घेतला मला कळत नाही का तुमचं आकर्तृत्व एवढ्या वर्षाचं तुम्हाला झोंबतंय. आणि फुले भाऊ आंबेडकरांबद्दल जर आता काँग्रेसवाले बोलायला लागले ठीक आहे. नाही तुम्ही चुकीचं मान महाराष्ट्राचं भाष्य करायला राऊत साहेब, मी तुम्हाला कोणत्याही वाटतं? पक्षाचा नाही, मी भाष्य पत्रकार म्हणून बोलतोय. मी सांगू तर का? मला इथे समोर काहीच दिसत नाही. कोण माफ करा, निलेश खरे बोलतोय, पत्रकार म्हणून बोलतोय आणि माझं पूर्णतः व्यक्तिगत मत आहे. ते तुम्हाला मान्य असावं असं मी म्हणतही नाही. मी माझं मत मांडतोय फक्त. ठीक आहे, शेवटची कमेंट कारण मला पुढच्या विषयावर जायचं त्याच्या. प्रसन्न, यामध्ये मला आश्चर्य असं वाटलं किंवा गंमतच वाटली. रावते साहेब म्हणाले की काँग्रेसनी सुद्धा कधी काही केलेलं नव्हतं. म्हणजे काँग्रेसबद्दलचा त्यांचा एक प्रकारचा एक उमाळा असेल किंवा एक जवळची भावना असेल ही दिसून आली. आणि भारतीय जनता पक्षाचा इतका आता त्यांना म्हणजे द्वेष किंवा संताप वाटायला लागलाय, काँग्रेस सुद्धा जवळचा वाटायला लागलाय. तर आता हे बदलणार काय समीकरण, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न, मी अन्य राज्यामध्ये चौकशी केली की काय पद्धत आहे की काही राज्यामध्ये, गोव्यासारख्या राज्यामध्ये, कर्नाटक सारख्या राज्यामध्ये सुद्धा शासकीय कार्यालयामध्ये हे पूजा अर्चा तसबिरी सगळं होत. मी हेमंत देसाई बोलतोय, ऐका, हेमंत देसाई बोलतोय मी. बोला पूर्ण. यामध्ये सगळीकडे या प्रथा परंपरा होतात. आणि चेन्नईमध्ये पण चेन्नईमध्ये तुम्हाला सांगतो की चेन्नई सारख्या ठिकाणी ज्या न्यायमूर्तीने असा आदेश दिला होता की हे चालणार नाही, चालू देता कामा नये, तेव्हा त्यांना सुद्धा त्याच्याबद्दल धमक्या, दबाव तंत्र हे सगळं त्याला तोंड द्यायला लागलं. हे सगळ्या ठिकाणी हे प्रकार चालतात. गोवा, कर्नाटक सगळीकडे. आणि मंगलोर सारख्या ठिकाणी तर हिंदुत्ववादी म्हणजे भारतीय जनता पक्ष किंवा हे नाही, या हिंदू सेने वगैरे ज्या संघटना आहेत त्या आता अत्यंत धमक्या देणं, दबाव आणणं या प्रकारच्या सगळ्या गोष्टी करतात. म्हणूनच आपण हा आपल्या विषयाचा पहिला भाग यासाठीच घेतला होता की तुम्हाला आपण कोणीतरी एक पुढाकार घ्यायचा असतो. आणि आजच्या सगळ्या जमावाच्या उन्मादाच्या परिस्थितीमध्ये मग जल्लीकट्टू असेल नाही तर बाकी देवदेवता असतील, कोणीतरी भूमिका घ्यावी लागते. आणि आहेत आपल्याकडे भरपूर देव, कोणी त्यांना नाही म्हणत नाहीये, तरी सुद्धा हा आग्रह का हा आमचा प्रश्न होता. की त्यामुळे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर आपल्याला देवावरनं जाणार आहोत दैवावरती. कारण दैवगतीमुळे आता दोन पक्ष फुटणार आहेत, म्हणजे फुटलेले आहेत. आणि आता पुढे कशा प्रकारे यांच्या राजकीय कुंडल्या आकार घेत आहेत बघणार आहोत आपण ब्रेक नंतर. पादरा, जय महाराष्ट्र.